राजकारणात तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात. एकदा राजकारणात सक्रिय झालं ना की अनेक गोष्टी घडत असतात. त्यातून काही तुमचे मित्र बनतात तर काही तुमचे शत्रू बनतात. आणि या सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित हँडल करायला लागतात. निवृत्ती डुमरे पुरुषोत्तमच्या हाताखाली काम करणारा एक साधा कार्यकर्ता. तो तुमच्या बाबांच्या पक्षात होता, पण काम मात्र विरोधी पक्षाचं करायचं. इकडच्या बातम्या तिकडे करायचं. त्यातच काहीतरी झालं आणि रागाच्या भरात तुमच्या बाबांनी त्याच्यावर गोळी झाडली. आणि हे सगळं आपल्या फार्म हाऊसवर झालं. तुझ्या बाबांनी ते फार्म हाऊस विकलं. पण ह्या सगळ्या प्रकरणानंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की हे सगळं त्यांच्या खूप अंगाशी येणार आहे. आणि म्हणून त्यांनी पुरुषोत्तमला बोलवून घेतलं. खूप विनवणी केली. तेव्हा पुरुषोत्तम हा आरोप स्वतःवर घ्यायला तयार झाला. तुझ्या बाबांनी पुरुषोत्तमला वचन दिलं होतं की ते त्यांना लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर काढतील. पुरुषोत्तमनी सगळे धागेदोरे, सगळे पुरावे नष्ट केले. अगदी निवृत्ती डुमरे जिथे आला होता तो रेकॉर्ड सुद्धा पुसून टाकला त्यांनी. खूप पैसे खर्च केले, पण एकही पुरावा ठेवला नाही. पण खून झाला हे तर उघड होतं ना. म्हणून पुरुषोत्तमनी सगळा आरोप स्वतःवर घेऊन ते तुरुंगात गेले. एकाच आशेवर की तुझे बाबा त्यांना लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर काढणार होते. आणि 3 महिन्यात तुझ्या बाबांना हार्ट अटॅक आला आणि ते गेले. मी पण त्याच धक्क्यात होते. काहीच करू शकले नाही अरे मी पुरुषोत्तमसाठी. वकिलांनी सुद्धा त्यांची खेळी खेळली आणि पुरुषोत्तमना 8 वर्षाची शिक्षा झाली. तुझे बाबा गेल्यानंतर बऱ्याच वेळानंतर मी सावरले. लोकांची, वकिलांची मदत घेऊन परोलवरती पुरुषोत्तमना बाहेर आणलं. पुरुषोत्तमनी आयुष्य पणाला लावलं रे आपल्यासाठी. ऐन उमेदीत तुरुंगात घालवलेत त्यांनी दिवस. तर मला सांग, ज्या माणसाने आपल्यासाठी एवढं केलं त्या माणसासाठी काही करायची आपली जबाबदारी नाहीये का? पुरुषोत्तमना सोडवण्याआधीच तुमचे बाबा गेले. हो, पण त्यांची खरंच खूप इच्छा होती की पुरुषोत्तमनी लवकरात लवकर बाहेर यावं. आणि म्हणून मी हा सगळा खटाटोप केला. आणि अरे वेदांत, इतकं सगळं झालं तरी सुद्धा पुरुषोत्तम आपल्याकडून काही पैसे घेत नाही. मी स्वतः किती वेळा द्यायचा प्रयत्न केला, पण नाही घेत अरे ते पैसे. पुरुषोत्तम खरंच खूप चांगले आहेत वेदांत. तुझ्या बाबांसाठी खूप भोगलंय रे त्यांनी. तू तुझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल राग नको ठेवूस. अरे हे बघ, तुला हे सगळं किती चुकीचं वाटलं ना तरी सुद्धा हे सगळं तुझ्या भल्यासाठी आहे. आणि आता राहिला प्रश्न, मी इतक्या वर्षात तुला हे का नाही सांगितलं. तर तुझ्या मनामध्ये तुझ्या बाबांबद्दलची इमेज वाईट व्हायला नको होती मला. आता एकच विनंती करते, हे सगळं विक्रांत आणि आद्याला किंवा कोणालाही अजिबात कळू देऊ नकोस. कळलं तुला?
मी आत्तापर्यंत तुला हे का सांगितलं नव्हतं ते? विधांतडी, तू म्हणतोयस की तू सगळा भूतकाळ शोधून काढणार आहेस. काय मिळणार आहे तुला त्यातनं? सांग ना. अरे हा खून ज्या बाबांनी केलाय हे कोणालाच माहित नाहीये. सगळ्या जगाला हेच वाटतं की हा खून पुरुषोत्तमनी केलाय. आणि तू जर भूतकाळ खोदून काढलास ना, सगळ्या जगाला कळेल की हा खून तुझ्या बाबांनी केलाय. बाबा, तुम्ही खरंच खून केलाय का? मी काय करू? आईने सांगितलंय त्यावर विश्वास ठेवू? आणि कशाने हे सिद्ध होईल की आई जे बोलली ते खरं आहे? आई हे सगळं पुरुषोत्तम बद्दल सिंपती निर्माण करण्यासाठी तर बोलत नाहीये ना. बाबा, अजय राजा, कसा आहेस? बाबा, ए विड्या, वेदांत, असं रडायचं नाही. बाबा, अरे आपण मर्द आहोत. माझ्याकडे बघ, अनेक संकट आली पण मी डगमगलो नाही. लढलो, लढता लढता मेलो, पण डोळ्यात पाणी नाही येऊ दिलं कधी. तू श्रीधर वानखेडेचा मुलगा आहेस, तुला रडायचा हक्क नाहीये. खूप खूप आठवण येते तुमची. मलाही तुझी खूप आठवण येते रे. मला अभिमान वाटतो तुझं, किती मोठं झालंयस तू. अशीच प्रगती करत राहा. मी राजकारणात अडकलो, पण तू राजकारणापासून लांब राहिलास, चांगलं केलंस. खूप वाईट असतं का राजकारण? मला आई म्हणाली राजकारणामुळे तुम्ही निवृत्ती डुमरेचा खून केला. खोटं आहे, खोटं आहे. मी श्रीमंतीचा माज केलाय, लोकांशी वाईट वागलोय, पण मी कोणाचा खून नाही करू शकत वेदांत. बाबा, मग आई का असं म्हणाली? अरे, तो निवृत्ती डोंगरे पक्षाचा कार्यकर्ता, मी का करेन त्याचा खून? त्याचा खून झाला त्यावेळी मी तिकडे नव्हतोच. त्याचा खून गुरुने केलाय. गुरु म्हणजे पुरुषोत्तम गुडपल्लीवर. करेक्ट, त्यानेच केलाय निवृत्तीचा खून. वेदांत, तू सांभाळून राहा, स्वतःची काळजी घे, कारण तो पुरू चांगला माणूस नाहीये. स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. मला खूप उशिरा कळलं की मी ज्याला मित्र समजलो ना, तो साप निघाला. मी साप पाळला
बाबा बाबा तो पुरुषोत्तम ना खूप त्रास देतो मला, आणि आई पण ना सगळं त्याच्या सल्ल्याप्रमाणे करते. अहो तू मलाच शिकवतोय की माझी कंपनी कशी चालवायची, आणि मला कळत नाहीये आई त्याला काय एवढं महत्व देते, माझ्याहून जास्त महत्व देते त्याला. बाबा माझ्या आणि आईच्या नात्यात अंतर आलंय हो. मला नाही कळत मी कसं समजावं आईला. मला या सगळ्यांनी खूप त्रास होतोय बाबा. बाबा 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 मला तुमची गरज आहे. बाबा 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 कसे आले स्वप्नात? इतकी वर्ष असं कधीच झालं नाही, मग आत्ताच का? कदाचित मला सावध करायला आले असतील, पण खरंच बाबा आले होते स्वप्नात की मी जास्त विचार करतोय म्हणून मला असा भास झाला. पण बाबा म्हणाले निवृत्ती डुमरेला त्यांनी नाही मारले, म्हणजे आई पुन्हा खोटं बोलली माझ्याशी. नक्की सत्य काय असेल शोधून काढायला हवं. माझं नाव घेऊन खोटं बोलतेस तू? तुला लाज नाही वाटत? तू वेदांतला सांगितलंस की निवृत्ती डोंगरेचा खून मी केलाय? माझ्याशी या आवाजात बोलायचं नाही. बोलणार, कारण तू माझ्या पोटच्या मुलाला माझ्याविषयी खोटं सांगितलंस. आणि तुला काय माहित ग मी खून केला की नाही ते? तू होतीस तिकडे, मी सगळं तुला सांगितलं होतं स्वच्छ, पण नाही तुझा विश्वास ना माझ्यावर. तिथं पुरूवरती विश्वास. हो नाहीये माझा तुमच्यावर विश्वास. खोटं बोलता तुम्ही, खोटारडे आहात तुम्ही. तुमच्या सगळ्या भानगडी त्या निवृत्तीला माहिती होत्या ना, म्हणूनच तुम्ही त्याचा काटा काढलात. तुमच्यामुळे पुरुषोत्तमला शिक्षा झाली. त्याची आयुष्यातली महत्वाची 8 वर्ष त्यांनी जेलमध्ये काढली. त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय तुम्ही. त्या पुरूचे कोडवे गाऊ नकोस माझ्या समोर. त्याला चांगलं ओळखतो मी, काय लायकीचा आहे तो मला माहितीये. तुमच्यासारखा खोटारडा तरी नाहीये तो. बघ, हात सोडतो तुझ्या समोर. तू आयुष्यभर माझ्यावर विश्वास नाही ठेवलास, पण आता वेदांतवर तरी विश्वास ठेव. वेदांचं तर तुम्ही काही मला सांगूच नका. त्या अमूल्याच्या मागे वेडा झालाय तो. माझा तुमच्यावरही विश्वास नव्हता आणि वेदांतवरही नाहीये. तुला लाज नाही वाटत असं बोलायला? वेदांतवर विश्वास नाही आणि त्या पूर्वर विश्वास आहे. हो आहे पुरुषोत्तमवरती विश्वास माझा, कारण ते तुमच्यासारखं फसवत तरी नाही. अगं बाई, मी नाही फसवलं. सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. एवढी हिंमत आहे ना तुझ्यात, तर मग जाऊन सांग ना वेदांतला की त्याच्या बापाचा म्हणजे श्रीधर वानखेडेचा खून मीच केला म्हणून. सांग जाऊ. कारण तू जीव घेतलास माझा. मला हार्ट अटॅक आला होता, तू समोर होतीस, पण तू काही केलं नाहीस. तडफडत होतो आणि तडफडत राहिलो, पण तू काही केलं नाहीस. तुम्ही तुमच्या कर्माची फळं भोगली. नूतन, असं काय स्वप्न पडलं मला? पण नशीब स्वप्नच होतं. तुम्ही कायम माझ्या प्रेमाशी प्रतारणा केली आणि मी आजपर्यंत तुमच्याशी एकनिष्ठ राहिले. पण यापुढे माहित नाही. हाय,
हाय हॅलो मॉर्निंग एव्हरीवन. मी साहित्या. आय अज्युम तुम्हा सगळ्यांना माहित असेल माझ्याबद्दल. नेव्हर माइंड, लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. दिस इज साहित्या, VW इन्फ्राची नवीन CEO. आजपासून तुमच्यासोबत कामाला सुरुवात करते. म्हणजे आजपासून आपण सगळे ॲज अ टीम काम करणार आहोत. आय होप तुम्ही सगळे मला कोऑपरेट कराल. कम ऑन गाईज, आय कांट हिअर यू. म्हणजे मी स्वतःची ओळख करून दिली आहे, तरी तुम्ही अजून स्वतःची ओळख करून दिलेली नाहीये. हाय, युअर गुड नेम? श्रीपाद. ओके, विच डिपार्टमेंट? परचेस डिपार्टमेंट. गुड टू सी यू. व्हॉट अबाउट यू? हाय, मी अभिषेक, रिसेप्शनिस्ट आहे. ओके. हाय. माझं नाव संदीप, मी अकाउंट्स टीममध्ये आहे. ओके. माझं नाव गोपाळ, इथे ऑफिस बॉय आहे. सगळ्यांना चहा आणि कॉफी देतो. गोपाळ, I've been waiting to see you. कॉफीची गरज आहे मला. Get one for me, okay? Strong without sugar. हाय. तुझा चेहरा का असा झालाय? म्हणजे तुला आवडलं नाही का मी इथे जॉईन झाले ते? नाही, असं काही नाही. गुड. बाय द वे, तुझं नाव आणि जॉब प्रोफाईल? मी विजय, वेदांत सरांचा सेक्रेटरी. अच्छा, म्हणजे सगळ्यात महत्वाचा माणूस. हाय, मी साहित्या, VW इन्फ्राची नवीन CEO. मी साहित्या, VW इन्फ्राची नवीन CEO. हाय, मी अमूल्य तुंपलवार. हा, इंटरेस्टिंग नेम. कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करतेस? नाही, ॲक्च्युली मी आद्या फॅशन वर्ल्डमध्ये काम करते. म्हणजे आय नो म्हणजे वेदांत वानखेड्यांच्या बहिणींची कंपनी, राईट? राईट. ओके. सो आता आपल्या सगळ्यांची ओळख झालीच आहे. आजपासून आपण सगळे ॲज अ टीम एकत्र काम करणार आहोत. ओके. पण हा, आय जस्ट वॉन्ट टू मेन्शन की आपण सगळे वेदांत वानखेडेंच्याच गायडन्स खाली काम करणार आहोत. विजय, मी इथे सेटल होईपर्यंत माझी कामात मदत करशील प्लीज? म्हणजे जोपर्यंत मी माझा सेक्रेटरी अपॉइंट करत नाही तोपर्यंत मला तुझी मदत लागेल. करशील प्लीज? हो. परफेक्ट. बरं, मी कुठे बसायचंय म्हणजे माझा डेस्क, माझी केबिन तेही दाखव ना. हो, या. या. मॅडम, हे सर्व काय? नवीन CEO ऑफिसमध्ये आल्या पण. विधान सर नसेल तर मी काम नाही करणार. हो मॅडम, आम्हाला इथे काम नाही करायचं. मी तर म्हणतो राजीनामाच द्यायला हवा. अरे हो मॅडम, खरंच सांगतो, राजीनामा द्यायला हवा. आम्हाला नाही हे बघा प्लीज तुम्ही सगळेजण शांत व्हा. हे बघा, आत्ता मी ह्या बाबतीत काहीच नाही बोलू शकत. आपण वेदांत सरांशी बोलूयात आणि मगच ठरवूयात. पण सध्या आपल्याला असे डिसिजन्स घेता येणार नाहीत. सो प्लीज आपापल्या कामाला लागा. श्रीपाद, सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पोहोचलास तू ऑफिसला? हो सर, कधीच. सर, त्या साहित्या मॅडम आल्या होत्या ऑफिसला. त्या विचारत होत्या की त्यांची केबिन कुठे आहे. त्यांना आपली ती दुसरी केबिन उघडून दे. पण सर, विजय, कॉपरेट करताना काही त्रास झाला नाही पाहिजे. सर, म्हणजे तुम्ही जे बोललात ते खरं होतं का, ते राजीनाम्याचं? अजून तू तिथेच आहेस का? आणि विजय, मी काय मस्करी करणार आहे अशा गोष्टींची?
नाही सर, पण हे बरोबर नाहीये ना सर. सध्या मी तुला सांगितलं तेवढं कर. हो सर, पण मी तुमच्या बरोबर येणार सर. तुम्ही जिकडे जाल तिकडे येणार सर मी. विजय, मी दुपारी येईन तेव्हा बोल. तू त्यांना जागा करून दे. मी आता माझ्या पर्सनल कामासाठी बाहेर जातो. ओके? ठीक आहे सर. आणि ऐक, बाकी सगळ्यांना पण सांग कामात लक्ष दे. सर, अशा परिस्थितीमध्ये कोणाचं लक्ष लागणार आहे सर? विजय, दिस इज अबाउट मी. स्टाफने डिस्टर्ब होण्याची काही गरज नाही. सर, पण सगळे म्हणतात की आम्ही काम नाही करणार म्हणून. विजय, तू समजव त्यांना. सर, मंदिरात देवच नसेल तर कोण काय येईल इथे? सर, तुम्ही सगळ्यांसाठी देव आहात आणि आता तुम्हीच. इनफ. दुपारी बोलूयात.